राज्यातील काही भागात आजपासून 4 दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागानं म्हटलंय. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात याचा जोर राहील, तर मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. मराठी महिना आषाढ सुरू झालाय. आषाढाचं सुंदर वर्णन महाकवी कालिदासांच्या मेघदूत या महाकाव्यात आहे. ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आचार्य प्र.के. अत्रे यांनीही आषाढ महिन्याचा महिमा वर्णिलाय. रोहिणी, मृग आणि आद्रा नक्षत्रातही धो-धो पाऊस कोसळतो. त्यामुळे आषाढ महिन्यात सृष्टी हिरवीगार बनते. त्यामुळे डोंगर दऱ्यात बरसणाऱ्या जलधारा आपल्याला खुणावतात. अशा या आषाढच्या पहिल्याच दिवशी हवामान विभागानं पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात 26 जून ते 29 जून पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या उत्तर पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण झारखंड पर्यंत द्रोणीय स्थिती आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे राज्यात पावसानं पुन्हा कमबॅक केलंय. ज्यात पुढील काही दिवस बहुतांश भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाता, पुणे घाटमाता, कोल्हापूर घाटमाता आणि सातारा घाटमाता परिसराला ऑरेंज अलर्ट दिलाय. तर मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ या भागात येलो अलर्ट जाहीर केलाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.